कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय 7 वीरभद्राबरोबर झगडा व वज्रावती देवीचे दर्शन। फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही चिंताव्यथा दूर होऊन जखिणीचे भय असल्यास तेही दूर होईल। जन्ममरणाचा फेरा चुकेल, मोक्षप्राप्ती, व्यथा, पीडा दूर होऊन चिंतामुक्ती मिळेल। यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ पूर्ण करावे। एक मंडळ म्हणजे 42 दिवस। ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः। नवनाथ कथासार अध्याय 7। तेथून मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेला। तेथे गोदातीर्थावर त्याने स्नान केले। त्यावेळी वीरभद्रही स्नानाकरता तेथे आला होता। त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे सर्व शस्त्रास्त्रे त्याच्या बरोबर होती। वीरभद्राने मच्छिंद्रनाथाला विचारले, आपण कोण? आपला पंथ कोठला? या देहाला मच्छिंद्र म्हणतात। मच्छिंद्रनाथ म्हणाला, आमचा नाथपंथ आहे। शैली, कथा व मुद्रा ही आमची लक्षणे आहेत। हे काय नवीन बंड निघाले आहे? वीरभद्र म्हणाला। सनातनी धर्माच्या विरुद्ध हा कुठला नवीन धर्म निघालाय? या मुद्रा वगैरे सगळ्या टाकून दे आणि जुन्या धर्माप्रमाणे वाग। हा निराळाच पंथ काढणारा तुझा गुरु तरी कोण? हे त्यांचे उद्दामपणाचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला अतिशय राग आला आणि तो म्हणाला, अधमा, तू कोणाची निंदा करतो आहेस? खरोखर तुझे नुसते दर्शन झाले तरी स्नान करायला पाहिजे। आता निमूटपणे आपल्या कामाला लाग, नाहीतर फुकट माझ्या हातून मरण पावशील। ते ऐकताच वीरभद्र एकदम खवळला आणि त्याने धनुष्य आणि अर्धचंद्र निर्वाण बाण काढला आणि तो धनुष्याला लावला। त्याबरोबर मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र म्हणून विभूती फेकली। त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण आकाशातच भ्रमण करू लागला। नंतर वज्रशक्तीने त्या बाणाचा भुगा करून टाकला। वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना केल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने रुद्रास्त्र व खेंद्रास्त्र जपली। त्याबरोबर नागास्त्राचे काही चालेना। मग वीरभद्राने वातास्त्र सोडले। तेव्हा मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र योजून त्याचा नाश केला। याप्रमाणे भयंकर युद्ध चालू असता शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव तेथे आले। मग त्यांनी दोघांचे सख्य करून दिले। मच्छिंद्रनाथ हा कविनारायणाचा अवतार आहे म्हणून त्यांनी वीरभद्राला सांगितले। तेव्हा वीरभद्राने मोठ्या प्रेमाने मच्छिंद्रनाथाला आलिंगन दिले। मच्छिंद्रनाथ म्हणाला, वीरभद्रा, मी साबरी भाषेवर कवित्व केले आहे, तर त्याला तुझे सहाय्य असावे। त्याप्रमाणे वीरभद्राने मदत करण्याचे कबूल केले। नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला। तेव्हा विष्णू म्हणाले, माझे स्मरण करीताच मी तेथे येईन व तुझी संकटातून मुक्तता करीन, असे वरदान देऊन विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले। शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र दिले। ब्रह्मदेवाने शापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले। सर्व देवांनीही मोठमोठे वर दिले। नंतर देव विमानात बसून निघाले। विष्णूने मच्छिंद्रनाथाला आपल्या विमानात बसवून वैकुंठाला नेले। तेथे तो रोज मणिकर्णिकेत स्नान करीत असे। एकदा विष्णूने मेरू पर्वतावर असलेली त्याची पूर्वजन्माची समाधी त्याला दाखविली। ती नवनारायणाची आणि वासुदेवाची समाधी पाहून मच्छिंद्रनाथाला फार आनंद झाला। मच्छिंद्रनाथ वर्षभर वैकुंठात राहिला। नंतर कैलासात शंकराजवळ त्याने 1 वर्ष काढले। मग तो इंद्राच्या अमरावतीला गेला। तेथे 3 महिने राहिला। नंतर सत्यलोकात 6 महिने राहिला। पुढे सर्व देवांकडे 1 दिवस राहून तो पृथ्वीवर परत आला। पुढे तीर्थयात्रा करीत फिरत फिरत केकडा देशात वज्रवनात गेला। तेथे वज्रभगवती आहे। तेथेच 360 गरम पाण्याची कुंडे आहेत। स्नान करून तो अंबिकेच्या देवळात गेला। तेथील पुजायाने त्याला सांगितले की पूर्वी वसिष्ठ मुनीने यज्ञ केला, तेव्हाची ही गरम पाण्याची कुंडे आहेत। ते ऐकून आपणही अशी कुंडे निर्माण करावी असे त्याच्या मनात आले।
त्याने त्रिशूळाने खणून कुंडे तयार केली. त्यात भोगावतीचे पाणी आणले. नंतर अग्निमंत्र जपून त्याने ते पाणी गरम केले. मग देवीच्या देवळात जाऊन त्या पाण्याने तिला स्नान घातले. हे अघटित कृत्य पाहून देवीने त्याला शाबासकी दिली. तुला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने विचारल्यावर देवी त्याला म्हणाली, वसिष्ठाच्या यज्ञाच्या वेळी इंद्र येथे आला होता. पण सभेतील ऋषींनी त्याला मान दिल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा दिली. ते पाहून भगवान रामचंद्राने दर्भमंत्रून सोडला. त्या दर्भात मी प्रकट होऊन ते वज्र गिळून टाकले. त्यामुळे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. मग इंद्राने वज्र परत मिळविण्याकरिता रामचंद्राची प्रार्थना केली. तेव्हा रामाच्या आज्ञेवरून मी ते इंद्राचे वज्र परत दिले. तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी माझी येथे स्थापना करून माझे वज्राबाई असे नाव ठेवले. त्यावेळी मला रामाने भोगावतीचे स्नान घातले होते. आता पुन्हा तू मला भोगवतीचे स्नान घातलेस, याप्रमाणे सांगून देवीने मच्छिंद्रनाथाला शाबासकी दिली. मग तो महिनाभर तेथे राहिला आणि नंतर देवीचा निरोप घेऊन पुढे निघाला. नवनाथ कथासार 7वा अध्याय समाप्त. फलश्रुती. नवनाथ कथासारच्या या 7व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही चिंताव्यथा दूर होऊन जखिणीचे भय असल्यास तेही दूर होईल. जन्ममरणाचा फेरा चुकेल, मोक्षप्राप्ती, व्यथा, पीडा दूर होऊन चिंतामुक्ती मिळेल. यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ पूर्ण करावे. एक मंडळ म्हणजे 42 दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. आदेश. नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम मच्छिंद्रनाथाय नमः लिहायला विसरू नका.